गरिबांसाठी काही नाही आहे। दारू बिलकुल बंदच झाली पाहिजे। आजच आमच्या मोहल्ल्यात जे आहे दारूवाल्याची दारू बंद, पुड्या बंद, सगळं बंद पाहिजे। आमच्याच पुढेच नाही, फक्त दारूचे धंदे आमच्याच घरापाशी आहे, कुठेच नाही आहे। ते डायरेक्ट म्हणून राहिले की आमचे महिने आहे पोलीस स्टेशन मध्ये, आम्ही हप्त्यानं पैसे देतो नेऊन, आमचं काहीच नाही होत। करा काय करतात, पार्टिशन मध्ये आहे, मग पैसे खाऊनच सात सरे धंदे हप्ते भेटूनच राहिले ना, भेटतच असेल म्हणूनच दबे लागते। आता शारदा देवच्यात काही झालं, आता तोंडी बोलतो मग निघून जातील। आम्ही बोललोच नाही म्हणतात, जीवाचं कोणा घेतलं, आज आहे जीवन उद्या नाही आहे। कारण चौथी चक्र राहिली आम्हाला, जा तुम्ही चक्र पूर्ण गावामध्ये एकच देवी बसते, पण रामनगर मध्ये 4 देवा बसतात। यावर्षी चौथी देवी तयार होत आहे। देवी बसवण्यासाठी बंदी आणि दारू चालू करण्यासाठी का उजीळ करत आहेत, तर याचा काही पर्याय सांगितला पाहिजे ना। जर सगळ्याचंच म्हणणं आहे किंवा देवी बसली पाहिजे तर दारूचे धंदेही बंद झाले पाहिजे ना। पोलीसवाले म्हणतात किंवा आम्हाला तिथं देवी नको, घरामध्ये बसवा। जर रोड जर देवीसाठी नाही तर मग काय दारूसाठी आहे काय? खुल्याम दारूचे धंदे चालू आहे ना। एक घराळ वरली मटके, एक घराळ चालू आहे, लोक उद्ध्वस्त होऊ राहिले दारूमुळं, आणि देवी बसवल्यानं काय तुमचं नुकसान होत आहे? याच्यावर काही पर्याय नाही आहे तुमच्याकडे। आणि देवीसाठी 10 दिवस आहेत ना, बाकी तर धंद्यासाठी तुम्हाला वर्षभर मोकळा आहे। पण पोलीसवाल्यांना काय अडचण होत आहे बा तेवढ्यासाठी? अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जनविकास न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।